हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू दर्शनाज लाईफस्टाईल. माहिती आहे आपल्या चॅनलवर फार दिवसानंतर व्हिडिओ आलेला आहे, त्यासाठी सॉरी. यानंतर कंटिन्यू आपल्या चॅनलवर व्हिडिओ येत राहतील. तर आज आपण बनवणार आहोत कच्च्या केळीचे चिप्स. तर तुम्ही पाहू शकता एकदम फ्रेश केळीज आहेत. तर चला चालू करूया. सर्वात आधी मी केळी कापून घेत आहे. हे चिप्स आपल्याला खायला एकदम टेस्टी लागतात. मी सध्या तर 2 ते 3 केळीचं बनवत आहे. तर सर्वात आधी आपल्याला केळीला चांगल्या पद्धतीने धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. खळखळत्या पाण्यात मस्त आपल्याला केळी धुवून घ्यायची आहेत, जेणेकरून त्याच्यावर काही धूळ वगैरे असेल तर ती स्वच्छ निघून जाईल. आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्याला कपड्यांनी पुसून घ्यायचं आहे. जास्त ओलं वगैरे राहील तर आपल्याला तळताना ते उडेल, त्यामुळे चांगल्या पद्धतीने ह्याला आपल्याला कोरडं करून घेतलेलं आहे कपड्यांनी पुसून. त्यानंतर मी तेल गरमला ठेवते. जोपर्यंत आपले साल निघतात तोपर्यंत आपलं तेल चांगल्या पद्धतीने गरम होईल. मी सूर्यफुलाचं तेल घेतलेलं आहे. साधारणतः केळीचे चिप्स हे खोबऱ्याच्या तेलात करतात, पण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी याच तेलात केलेलं आहे. तर सर्वात आधी बनानाचे आपल्याला सालपट काढून घ्यायचे आहे. चांगल्या पद्धतीने काढून घ्यायचे आहे. थोडं जरी सालपट राहिलं की बनाना चिप्स ब्लॅक दिसतात, त्यामुळे चांगल्या पद्धतीने काढून घेतलेलं आहे. अशाच पद्धतीने मी दुसरेसुद्धा काढून घेते. तुम्ही पाहू शकता ह्याला आपल्याला कट करायचं नाही आहे. कट केल्यावर खूप जाड होतात, आपल्याला पतले करायचे आहे. त्यामुळे जी चिप्सची चाळणी राहते त्याच्याने आपल्याला करायचं आहे. तेल चांगल्या पद्धतीने गरम होऊ द्यायचं आहे. मी चेक करून घेत आहे तेल गरम झालेलं की नाही. तर चांगल्या पद्धतीने गरम झालेलं आहे. तर त्यानंतर मी एक वाटी घेतलेली आहे, त्यामध्ये थोडं पाणी टाकत आहे, थोडं मीठ आणि हळद टाकत आहे. हे आपल्याला जेव्हा बनाना चिप्स तळतात त्या टाईमला आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे, जेणेकरून ते बनाना चिप्सला आपल्याला वरून मीठ लावायची गरज नाही राहत. एकदम ते ॲब्झॉर्ब करून घेतात मीठ आणि एकदम छान लागते. त्यानंतर हळद ह्याच्यासाठी आहे की बनाना चिप्स एकदम वाईट दिसू नये, थोडे येलो चांगले दिसतात, कलरही छान वाटतो, त्यामुळे थोडंसं हळदी टाकलेली आहे. तुम्ही पाहू शकता गरम तेल होऊ द्यायचं आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला बनानाचं काप करून तेलात सोडायचे आहे. आणि त्यानंतर मीडियम फ्लेम करून आपल्याला ते जे आपण मिठाचं पाणी तयार केलेलं होतं ते टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता आवाज कसा येतो आहे. भियायचं नाही आहे. चांगल्या पद्धतीने पाणी 2 ते 3 चमचे खूप होऊन जातात, 2 चमचे मॅक्स टाकायचं आहे आपल्याला. तुम्ही पाहू शकता कलर एकदम बनाना चिप्सचा चांगला आलेला आहे. अशाच पद्धतीने सगळे बनानाचे चिप्स करून घेते मी. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जास्त ऑइली झालेलं नाही आहे. हे बनाना चिप्स थोडे वेगळे काढून घेत आहे, जे साल्टी आहेत. त्यानंतर आपल्याला ब्लॅक पेपरवाले बनाना चिप्सचं करायचं आहे. त्यासाठी मी ह्यामध्ये थोडं काळी मिऱ्याची पावडर टाकत आहे. त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेत आहे. हे वाले झाले आपले ब्लॅक पेपरवाले. हे सुद्धा खाण्यासाठी फार टेस्टी लागतात, तुम्ही ट्राय करून पहा. त्यानंतर आपल्याला तिसरं फ्लेवर बनवायचं आहे पेरी पेरी मसाला. यासाठी मी पेरी पेरी पावडर घेतलेला आहे. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ब्रँडचं पेरी पेरी पावडर घेऊ शकता. त्यासाठी मी थोडंसं पेरी पेरी पावडर मिक्स करून घेत आहे. तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही पेरी पेरी पावडर जास्तही टाकू शकता. तुमच्या टेस्टनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. त्यानंतर तुम्ही पाहू शकता पेरी पेरीवाले पण आपले बनाना चिप्स तयार आहेत. त्यानंतर मी पेरी पेरीवाले पण काढून घेत आहे. तुम्ही पाहू शकता आपले बनाना चिप्स बिलकुल ऑइली झालेले नाही आहेत, खाण्यासाठी एकदम टेस्टी आहेत. हे आहे आपले साल्टीवाले बनाना चिप्स. तुम्ही क्रंच आहे का, इतके क्रिस्पी झालेले आहेत. वा, याला म्हणतात बनाना चिप्स. त्यानंतरचे आहेत आपले ब्लॅक पेपर बनाना चिप्स. हे पण खायला अगदी टेस्टी लागतात. तुम्ही क्रंच ऐकू शकता. त्यानंतर आपले शेवटचे आहेत पेरी पेरीवाले. हे आपण जेव्हा 4-5 वाजता भूक लागते त्या टाईमला थोडं खाण्यासाठी किंवा चहासोबत खाण्यासाठी एकदम बेस्ट आहेत.
तर चला आपण टेस्ट करूया. हे वाले पेरी पेरी वाले आहेत जे माझे फेवरेट आहेत. तर तुम्ही पाहू शकता टेस्टला एकदम अप्रतिम झालेले आहेत, बिलकुल ऑइली नाही आहे. तर चला मित्रांनो, तुम्हीही ट्राय करा आणि मला कळवा कसे झाले आहेत. माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.